कालच्या दिवशी आपण जे काही बुद्धाचा धम्म आहे त्या धम्मामध्ये आपली कर्तव्य असतील आणि आपले कर्म असतील याबद्दल आपण बघितलं होतं. त्याचबरोबर जे काही सद्धर्म असेल किंवा जे काही असद्धर्म असेल तर यांचं कुठेही जुळवाजुळव करायची नाही. म्हणजे दोन्ही धम्म हे एका जागी मिक्स नाही करायचे. फक्त सद्धम्म आहे ते सद्धम्मच म्हणायला पाहिजे आणि जे काही असद्धम्म आहे तर ते असद्धम्मच आहे असं म्हणायला पाहिजे. आणि जे काही सधम्म आहे अशा सधम्माचा आपल्या जीवनामध्ये आपण संपादन करायला पाहिजे. सधम्मानं त्याच्यानुसार आपण पालन करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायला पाहिजे. यानंतर आज भाग चौथा ज्या भागामध्ये आपल्याला दिलेला आहे भगवान बुद्धाची जे काही धम्मप्रवचने असतील तर त्या धम्मप्रवचनासंदर्भात आपल्याला बघायचं आहे. यामध्ये सर्वात पहिलं गृहस्थासाठी दिलेलं सुखी गृहस्थ अशा प्रकारचं जे काही प्रवचन आहे हे प्रवचन आपल्याला बघायचं आहे. एकदा अनाथपिंडक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला. तर एक वेळेस अनाथपिंडक हा भगवंताकडे आला आणि भगवंताला अभिवादन केलं. अभिवादन करून बाजूला असलेल्या आसनावर तो अनाथपिंडक शांततेनं बसला आणि त्यानंतर गृहस्थाचे सुख कशात आहे हे जाणण्याची अनाथपिंडकाला उत्सुकता लागली होती. आणि पारिवारिक जीवन जगत असताना सुद्धा आपलं जे काही सुख आहे ते सुख कशामध्ये आहे किंवा आपण आपलं जे जीवन आहे तर हे जीवन सुखमय आपण कसे करू शकू या संदर्भात काही शंका या अनाथपिंडकाच्या मनामध्ये होत्या. म्हणून अनाथपिंडकानं भगवान बुद्धाला विचारण्यासाठी या जे काही शंका असतील किंवा अशा प्रकारचं आपल्या जीवनामधलं जे काही दुःख असेल हे दूर कसं करायचं तर हे विचारण्यासाठी तो अनाथपिंडक भगवान बुद्धाकडे आला होता. म्हणून अनाथपिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवंताला विनंती केली. आणि त्यानंतर भगवंत म्हणाले की गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वाच आहे आणि गृहस्थाजवळ धन असते त्याने ते न्यायाने भलेपणाने उद्योगाने आणि शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. मी हे धन न्यायाने मिळवले आहे या विचाराने गृहस्थाला सुख वाटते. आता यामध्ये जेव्हा त्या अनाथपिंडकानं विचारलं की जीवनामध्ये जीवन जगत असताना किंवा जे काही आपण जीवनामध्ये जे काही व्यावहारिक दृष्टिकोन करतो व्यावहारिक काही कारभार करतो आणि आपण काहीतरी पैसा वगैरे जमवतो तर अशा जीवनामध्ये सुद्धा आपण आपलं जीवन सुखकर कसं करू शकतो तर अशा प्रकारचं सुख कशात आहे हे भगवंताला विचारल्याच्या नंतर भगवंत म्हणाले की यामधलं पहिलं जे सुख आहे तर ते स्वामित्वात आहे. स्वामित्वात म्हणजे मी कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचा मालक आहे आणि त्याच्यामध्ये माझं समाधान आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. तर मग स्वामित्व कशात आहे मालकत्व कशामध्ये आहे तर जे काही आपल्यापाशी धन असेल ते धन जे बी काही असेल समजा कोणाकडे समजा कमी असेल कोणाकडे जास्त असेल जे काही आपल्याकडे धन असेल तर ते धन आपण न्यायानं कमावलेलं आहे. म्हणजे कुठेही कोणावर अन्याय करून कमावलेलं धन नाही. न्यायानं घाम गाळून त्यानंतर भलेपणानं जे चांगलं जीवन जगत असताना आणि चांगल्या प्रकारचं काही ना काहीतरी उद्योग म्हणा किंवा काही ना काहीतरी आपण जे बी कारोबार करतो तर तसं जे काही न्यायिक कारोबार असेल ते न्यायिक कारोबार करता करता आणि आपलं जे शरीर आहे तर आपल्या शरीराला मेहनत देऊन जेव्हा आपल्या अंगावरचा पसीना निघतो घाम निघतो तर अशा प्रकारचे जे बी काही धन दौलत असेल तर या धन दौलतीनं तो जे काही आहे ते संतुष्ट असते किंवा त्याला आनंद मिळते. कारण तर आपण कोणासोबत बेईमानकी करून हे धन कमावलेलं नसते. तर हे आपण स्वतः घाम गाळून कष्ट करून हे धन कमावलेलं असते आणि असं जे धन कमावलेलं आहे तर असं धन कमावणारा माणूस हा आपल्या जीवनामध्ये सुखी असतो. आणि कोण समजा जर बैमानानं समजा कोणत्या एखाद्या समजा काही बी अफरातफर करून पैसे जर कमावले असतील धन कमावला असेल तर मात्र त्याचं जीवन हे सुखी नसते.
दुसरे सुख उपभोगाचे गृहस्थाजवळ धन असते ते त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निर्धाराच्या घामाने कमावलेले असते. त्या धनाचा उपभोग घेतो आणि पुण्यकृत्य करतो. न्यायाने मिळवलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे या विचाराने त्याला लाभ मिळते किंवा सुख मिळते. म्हणजे अशा प्रकारचे जे काही आपण घाम गाळून जे धन कमावलेलं आहे, तर हे धन कमावल्याच्या नंतर त्याच्यातला काही वाटा दान धर्मामध्ये दिला पाहिजे आपण, आणि काहीतरी पुण्याचे कामं केले पाहिजेत. आणि जर समजा अशा आपण आपल्या घामामधून जे आपण घाम गाळून जे पैसे कमावलेले आहेत असे पैसे जर पुण्य अशा याच्यातून आपण काही पुण्य मिळवलं, कोणाला दान धर्म जर केला, तर याच्यामधून सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख लाभते. जर समजा कोणी एखादा 2 नंबरचा मोठा धंदा करत असेल काही ना काहीतरी, आणि 2 नंबरचे पैसे कमावत असेल, आणि ते जर म्हणाल की मी दान करतो, तर त्यानं त्याचं जीवन सुखी होत नाही. आपल्या घामाचा पैसा पाहिजे, आपल्या मेहनतीचा पैसा पाहिजे. जे काही धनदौलत असेल त्याच्यामधून काही आपण पुण्यमार्ग पुण्यकर्म कमवायला पाहिजेत, काही दान धर्म करायला पाहिजेत. अशातून आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख मिळते. तिसरे सुख म्हणजे अन्न ऋण. गृहस्थ कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही, यामुळे तो सुखी असतो. मी कोणाचेही काही ऋण लागत नाही या अशा विचाराने तो सुखी असतो. आणि यानंतर जर आपण जे मेहनतीने जे काही धनदौलत कमावतो, जे घाम गाळून जे धनदौलत कमावतो, तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती नसते की हे धनदौलत कोणीतरी येऊन आपला वाटा मागल किंवा काहीतरी म्हणल की माझी धनदौलत आहे असं कोणी म्हणल, असं कोणी म्हणू शकत नाही. आणि त्यामुळं अशी जी धनदौलत आपल्यापाशी असते, अशा धनदौलतीनं आपल्याला जे आपल्या जीवनामध्ये सुख मिळते की हे कोणाकडून आपण कर्ज घेऊन आणलेलं नाही, किंवा आपल्यावर कोणाचं कर्ज नाही. आज समजा आहे आपल्याकडे काही समजा 1,000 लाख रुपये आहेत, पण त्या 1,000 लाखामधून समजा 4 लोक कोणते आपल्या घरी पैसे मागायला येत असतील, जे काही व्याजाने पैसे घेतलेले असतील किंवा कसे समजा, तर ते मागायला येत असतील, तर आपल्या घरामध्ये ते पैसा असून फायदा नाही आहे. जेव्हा आपण दुसऱ्याचं देणं आहे, तर हे जेव्हा देणं असते त्या माणसाला कधीही सुख लाभत नाही. तर असं कोणाचं देणं घेणं नाही पाहिजे. आपल्या घामाचा पैसा त्याच्यावर फक्त आपलाच अधिकार असला पाहिजे. आणि असा जो पैसा माणूस कमावतो, तर हे आपल्या जीवनामधलं तिसरं सुख आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. चौथे सुख निर्दोषतेचे. काया वाचा मनशा निर्दोष कृत्य करीत राहिल्याने गृहस्थ सुखी होतो. आणि अशा प्रकारचं जे काही चौथ्या नंबरचं जे काही सुख सांगितलेलं आहे, तर त्या सुख म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये जे काही आपली काया असेल, बोलण्याची शैली असेल, बोलण्याची पद्धत असेल, जे काही बोलतो, किंवा जे काही आपली काया असेल, शरीर असेल, हे जे म्हणजे कायानं वाचन जे समजा आपलं जीवन जे काय आहे एक सुरळीत आपण घालवतो, तर हे म्हणजे आपल्या जीवनामधलं चौथं सुख आहे. आणि त्यानंतर अनाथपिंडक जर गृहस्थ प्रयत्न करील तर खरोखर त्याला या 4ही प्रकारचे सुख मिळते. आणि एवढं असल्याच्या नंतर घामानं पैसा कमवत असल, कोणाचं देणं नसल, घेणं नसल, आणि आपली जे काही काया वाचा असेल याच्यामध्ये नम्रपणानं आपण आपल्या जीवनामध्ये वागत असल, तर असा माणूस गृहस्थामध्ये असून सुद्धा किंवा संसाराच्या जीवनामध्ये असून सुद्धा तो पुण्य कमवितो आणि त्याचं जीवन जे आहे हे सुखकर करतो, असं भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. आणि यानंतर दुसरं प्रवचन आहे पुत्रापेक्षा कन्या बरी. एकदा भगवान श्रावस्ती येथे राहत असता कौशल राजा पसंती त्यांना भेटण्यासाठी गेला. आता एक वेळेस काय झालं होतं की भगवान बुद्ध हे श्रावस्ती नगर येथे राहण्याला होते, आणि तिथे राहत असताना जे काही कौशल राजा होता, तर तो कौशल राजा भगवान बुद्ध आपल्या एरियामध्ये आलेले आहेत म्हटल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी गेले. राजा भगवंताशी संभाषण करीत असताना राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्यांची राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्या झाल्याचे त्यांनी वृत्त सांगितले. आणि जेव्हा हा कौशल राजा जे भगवान बुद्धापाशी बसून होता, तर तिथे बसून असल्याच्या नंतर त्याचा एक नौकर येते राजाचा, आणि ते राजाला असं सांगते की राणीला जे काही एक कन्या रत्न जन्म झालेला आहे,
म्हणजे तुम्हाला एक मुलगी झालेली आहे असं सांगते. आणि असं सांगल्याच्या नंतर जे काही हे राजा आहे तर हे राजा नाराज होते. हे वृत्त ऐकून राजा खिन्न झालेला दिसला. भगवंतांनी राजाला त्यांच्या खिन्नतेचे कारण विचारले आणि अशा प्रमाणे हे जे राजा आहे तर या राजाला असं वाटत गेलं की मुलगा हा आपल्याला व्हायला पाहिजे, परंतु मुलगा नाही झाला, मुलगी झाली. म्हणून ते राजा खूप नाराज झाला, दुःखी झाला. आणि जेव्हा या राजाच्या जे चेहऱ्यावर जे काही दुःख, जे काही नाराजीपणा होता हे भगवान बुद्धाने तेव्हाच ओळखलं. आणि ओळखून लगेच नाराज का झाला असावा म्हणून भगवान बुद्धानं राजाला विचारलं की काय झालं. आणि तेव्हा राजानं सांगितलं की राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्याचे वाईट वृत्त नेमकेच कळलेले आहे. राजा काय म्हणते की जे काही मल्लिका राणी आहे तर या राणीला मुलगी झालेली आहे आणि हे वाईट बातमी मला आताच कळलेली आहे. म्हणजे त्याच्या अर्थानं मुलगा झाला असता तर चांगली बातमी आणि मुलगी झाली तर वाईट बातमी आणि त्यामुळे तो नाराज झाला. यावर परिस्थिती ओळखून भगवंत म्हणाले आणि त्यानंतर जे काही या राजाच्या मनावर हावभाव होते, जे काही चेहऱ्यावर दिसत होतं ते भगवंत पूर्ण जाणून होते, ते ओळखून होते. आणि त्यानंतर भगवान बुद्धानं हे ओळखल्याच्या नंतर, त्याची नाराजी ओळखल्याच्या नंतर ते भगवान बुद्ध हे राजाला म्हणतात की राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की राजा, तू दुःख करू नकोस. कदाचित पुढे चालून ही जी कन्या आहे, ही जी तुला झालेली मुलगी आहे, तर कदाचित असं होऊ शकते की एखाद्या मुलापेक्षा ही चांगली ही कन्या निघल, किंवा एखाद्या मुलापेक्षा जास्त शिक्षण घेईल, किंवा चांगलं समजा कोणत्या काही लढाया असतील ते खेळण्यामध्ये गुणवान ही मुलगी तुझी निघल, असं तो भगवान बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात. ती शहाणी आणि सद्गुणी कन्या पत्नी, माता अशा त्रिविध भूमिका करणारी आहे. आणि अशाप्रमाणे भगवान बुद्ध समजून सांगतात की ती नुसती कन्या नाही आहे, ती आज कन्या आहे, पुढे चालून कोणाची तरी ती बहीण आहे, त्याच्यानंतर ती कोणाची तरी पत्नी आहे आणि कोणाची तरी ती आई आहे. अशा प्रमाणे ते फक्त एकच भूमिका निभावत नाही, एकच पात्र निभावत नाही, तर तिनं 3 पात्र निभावते. आणि याचा अर्थ जी काही कन्या आहे तर हे कन्या कदाचित तुझ्या जे काही तुला मुलगा व्हावा म्हणून आशा होती तर त्या मुलापेक्षाही चांगली असेल. आणि त्यानंतर एकदा भगवंत मथुरा आणि निरंजना यांच्यामधील राजरस्त्याने चालले होते. या रस्त्यावर त्यांना पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या पत्नी भेटल्या. आणि नंतरच्या प्रवचनामध्ये एक वेळेस भगवंत हे मथुरा आणि एक जे निरंजना नावाचे जे काही एक नदी गेलेली आहे की नाही, त्या नदीच्या काठावर असलेलं गाव, तर यांच्यामधील जे काही रस्ता होता तर या मथुरापासून निरंजनाकडे भगवान बुद्ध निघाले होते. तर ते रस्त्यानं जात होते आणि रस्त्यानं जाता जाता त्यांना त्या रस्त्यावर काही माणसं दिसलेत. म्हणजे ते पुरुष मंडळी होते सुद्धा आणि त्याचे बायका सुद्धा त्याच्या सोबत होत्या. असे काही माणसं भगवान बुद्धाला भेटल्या. तेव्हा भगवंतांनी रस्ता सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले आणि गृहस्थ आणि त्यांच्या पत्नीने त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले. आणि असं जेव्हा भगवान बुद्ध जात होते, जाताना त्यांना जे माणसं भेटले, त्यांच्या बायका भेटल्या. आणि त्याच वेळेस भगवंत हे बाजूला असलेल्या एका झाडाखाली एका आसन बनवलं आणि त्या आसनावर बसले. आणि आसनावर बसले तर हे आसनावर बसलेले एक असे गृहस्थ दिसत आहेत किंवा कोणतरी साधू दिसत आहेत. हे त्या माणसानं बघितलं आणि माणसानं बघितल्याच्या नंतर ते त्या भगवंताकडे आले. हे सर्व भगवंताजवळ आले. त्याने भगवंतांना अभिवादन केले आणि जवळ बसून त्यांना विचारले पती पत्नीतील सुयोग संबंध कोणता. यावर भगवंताने त्याला काय उत्तर दिले. आता यानंतर जे काही ते पती पत्नी होते सर्वजण भगवंताकडे आले आणि भगवंताकडे आल्याच्या नंतर भगवंताच्या समोर बसले आणि भगवंताच्या समोर बसून भगवंताला काय विचारतात की जे काही पती पत्नी असतील, जे काही नवरा बायको असतील, तर यामधला सुयोग संबंध कोणता किंवा चांगला संबंध कोणता, यावर भगवंतांना आम्हाला काहीतरी सांगावं. आणि त्यानंतर भगवान बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात की हे गृहस्थ हो, पती पत्नीना 4 प्रकारे एकत्र राहता येते.
दुष्ट पुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहत असेल, आता यामध्ये जे काही भगवंताने चार अलग अलग या ठिकाणी स्टेप सांगितल्या, कारण सांगितली, तर त्यामध्ये भगवंत म्हणतात की एखादा पुरुष दुष्ट असेल आणि त्यांची पत्नी सुद्धा दुष्ट असेल, किंवा दुष्ट पुरुष देवतेबरोबर राहत असेल, त्यानंतर एखादा दुष्ट पुरुष आहे परंतु त्याची जी पत्नी आहे तर ही पत्नी सिलवान आहे, चांगली आहे, त्यानंतर सत्पुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहत असेल, आणि त्यानंतर सांगितलेलं आहे की एखादा जो पुरुष आहे तर तो पुरुष सिलवान आहे, चांगला आहे, परंतु त्याची जी पत्नी आहे तर ती पत्नी दुष्ट आहे, ती चांगली नाही, आणि कदाचित सत्पुरुष एखाद्या देवता तुल्य स्त्री बरोबर राहत असेल, आणि चौथा प्रकार असा सांगितला की एखादा सत्पुरुष आहे, चांगला माणूस आहे, तर तो चांगला माणूस एखाद्या चांगल्या बाई सोबत जर राहत असेल, म्हणजे इथं नवरा बायकोच्या दोघांचं सांगितलेलं आहे, तर असे चार भाग या ठिकाणी भगवंत सांगितलेलं आहे. तर यामध्ये गृहस्थ हो दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या, चोरी, अपवित्रता, असत्य भाषण, मद्यपान, दुष्ट आणि पापी वर्तणूक, मोहाविष्ट मन आणि सत्पुरुषाची निंदा याने भरलेले असते, आणि त्यांच्या दृष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असते. आणि अशाप्रमाणे जे काही पहिले कारण सांगितलेलं आहे की पती सुद्धा दुष्ट असतो आणि पत्नी सुद्धा दुष्ट असतो, तर याच्यामध्ये जे काही असं असं जे जोडपं आहे किंवा असे जे नवरा बायको आहे, तर हे नवरा बायको म्हणजे आपल्या जीवनामध्ये हत्या करणं, चोरी करणं किंवा अपवित्र राखणं म्हणजे पवित्र न राहणं, आणि त्यानंतर खोटं बोलणं असेल किंवा कोणत्या प्रकारे समजा ते नशा वगैरे करणं, तर अशा प्रकारचे दोघं जोडपे जे आहेत समजा ते दोघं जोडप्याचं अशी पापी कर्म करतात, आणि त्यांच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असते. अशा प्रकारे सद्गृहस्थ हो दुष्ट पुरुष दुष्ट स्त्री बरोबर जीवन व्यतीत करत असतो, आणि अशाप्रमाणे हे दोघंही जीवन आपलं घालवत असतात. गृहस्थ हो दुष्ट पत्नी आणि देवता तुल्य पत्नी यांच्या जीवनात पती वर सांगितल्याप्रमाणे वर्तन करते. आता या ठिकाणी जे दुसरा प्रकार सांगितलेला आहे की पती हा दुष्ट आहे, मात्र पत्नी एखादी म्हणजे चांगली सिलवान आहे, देवता तुल्य आहे, तर अशामध्ये पती जे आहे तो हत्या, चोरी जे काही असेल समजा ते असे कर्म करतो, परंतु पत्नी जी आहे ही पत्नी मात्र पूर्ण सिलवान आहे, आणि त्यामुळं तो अशा कोणत्याही गुन्हाला किंवा जे अशा प्रकारचे जे काही पाप कर्म असतील तर हे पाप कर्म करत नाही. ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसाची निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही. याप्रमाणेच गृहस्थ हो दुष्ट मनुष्य देवता तुल्य पत्नीसह राहत असतो. त्यानंतर गृहस्थ हो सज्जन देवतातुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असे असते. या जीवनात पती हत्या, चोरी, व्याभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून परावृत्त होऊन राहतो आणि त्यांची वागणूक गुणयुक्त व हितकर असते. मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषाची कधी निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही, परंतु त्यांची पत्नी मात्र दुष्ट असल्या कारणाने तो वरील काही जे वाईट कर्माचे जे काही आपण सांगितलेले आहे तर त्याप्रमाणे ती स्त्री राहते. आणि त्यानंतर गृहस्थ हो चौथ्या प्रकारची पती पत्नी जीवनात जणू काय देवतेबरोबर राहत आहे अशी वागतात. कारण ते दोघंही पती पत्नी हत्या, चोर्यकर्म, असत्य भाषण, व्याभिचार, मद्यपान यांचा आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाहीत आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषाच्या दिशेने आपली जीभ उजाळत नाहीत. म्हणजे अशा प्रमाणे जीवनामध्ये कशा प्रकारचे लोक असतात किंवा कशा प्रकारचे संसार असतात या संदर्भातल्या 4 स्टेप भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत. तर गृहस्थ हो पती पत्नीच्या एकत्र जीवनाचे असे 4 प्रकार आहेत. आणि यानंतर जे काही शील परिपालनाच्या आवश्यकते प्रवचने यामध्ये माणसाची अधोगती कशाने होते, म्हणजे आपलं जीवन जगत असताना माणसाची अधोगती कशाने होते या संदर्भामध्ये भगवान बुद्धाने सांगितलं. एके समयी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथ पंडकाच्या विहारात राहत होते. आणि एक वेळेस भगवान बुद्ध हे श्रावस्तीमध्ये जे काही जेतवन होतं तर त्या जेतवनच्या अनाथ पंडकाच्या विहारामध्ये राहत होते.
त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करीत एक देव भगवंताच्या जवळ आला आणि त्यांच्या सन्निधी जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंताला उद्देशून पुढील श्लोक म्हणाला. आता त्यानंतर भगवान बुद्ध जेव्हा एक वेळेस श्रावस्ती नगरमध्ये अनाथपिंडकामध्ये राहत होते विहारामध्ये, तर त्यावेळेस सकाळी भगवान बुद्ध लवकर उठत होते. कारण भगवान बुद्धाचं जे शील आहे तर हे शील सांगत होतं की माणसानं आळसं नाही बनलं पाहिजे. आणि यामुळं सकाळी भगवान बुद्ध लवकर उठून ते इकडं तिकडं शांतपैकी फिरत असत. तर असं सकाळी भगवान बुद्ध लवकर उठले होते आणि ते आपल्या त्या एरिया असेल त्या एरियामध्ये फिरत असताना त्यांच्या पुढे एक देव असा माणूस उत्पन्न झाला, समोर आला. आणि समोर आल्याच्या नंतर त्यांनी भगवंताला अभिवादन केलं. भगवंताला अभिवादन करून भगवंताच्या बाजूला उभा टाकला. आणि जेव्हा बाजूला उभा टाकला तर त्यावेळेस भगवंताला काही त्या देव माणसानं विचारलं, तर गौतमा, मी तुला अंधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे. कृपा करून अंधपतनाची कारणे काय असतात ते मला सांगा. आणि भगवंतांनी ती सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले. तर त्यानंतर जे काही ते देव होता किंवा देवरूपी माणूस असेल तर तो देव भगवंता जवळ आला आणि भगवंताला म्हणाला की मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजेत आणि मला काही ना काहीतरी सांगा. म्हणून तो देव भगवंताला म्हणतो की जे काही माणसाचं अंधपतन असेल किंवा जे काही माणसाच्या आपल्या जीवनामध्ये जो अधोगतीला जातो, तर अशा माणसाची अधोगतीला जाण्याची कारणे किंवा अंधपतनाला जाण्याची काही कारणे आहेत, तर ती कारणे मला सांगा असं भगवंताला म्हणाला. आणि त्यानंतर भगवंतानं त्या देवाचं मान्य केलं आणि त्यावर आपण आपले जे काही धम्मप्रवचन असेल तर ते प्रवचन सांगायला सुरुवात केली. तर तेव्हा भगवंत म्हणतात कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे. धर्मप्रेमी हा उन्नत पथावर तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे. आणि त्यानंतर भगवंतानं सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना जे काही आपण जे माणूस अधोगतीला जात असेल तर यांचं कारण हे प्रत्येकाला समजण्यासारखं आहे. जो माणूस आपल्या जीवनामध्ये जे काही धर्म असेल, जे काही समाज असेल, म्हणजे धर्मप्रेम म्हणजे जे काही समाजाबद्दल आपुलकी असेल, समाजामध्ये राहण्याचे काही नियम आहेत ते नियम आपण नियम पाळत आपण जीवन जगत आहोत, प्राणी मात्रावर दया करत आहोत. तर अशा प्रकारचं जे काही धर्मप्रेम आहे, तर जो धर्मप्रेम करतो तो त्याचं जीवन हे उन्नत मार्गावर असते, म्हणजे ते त्याच्या जीवनामध्ये प्रगती करते. परंतु जर कोणी धर्मद्वेष्ट असेल, म्हणजे धर्माचं पालन जर करत नसेल, तर तो मात्र अधोगतीच्या वाटेवर आहे. त्याच्या जीवनामध्ये बारामेच अधोगती येणार आहे. अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. आणि त्यांची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असते, हे त्यांच्या अधोगतीचे दुसरे कारण होय. आणि यानंतर दुसरं कारण भगवान बुद्धांना असं सांगितलं की जे काही दुर्गुणी माणसं असतात तर त्या दुर्गुणी माणसाला काहीतरी दुर्गुण केलं तरी त्याला काहीतरी आनंद वाटत असते. म्हणजे एखादा जे काही शिव्या साप देणारा माणूस असते तर त्या माणसाला कोणाला तरी दुरून शिवी दिल्याशिवाय त्याला करमत नाही. आणि जोपर्यंत त्याच्या तोंडातून शिवी निघणार नाही तिसऱ्याला, तोपर्यंत त्याचं तोंड असं काहीतरी असं बोलू का अशा म्हणल्यासारखं करते. परंतु शिवी दिल्याच्या शांत राहत नाही. शिवी दिल्याच्या त्याला असं वाटते की मी मोठं काही असं खूप मोठी लढाई जशी काही जिंकली की मी त्याला शिवी दिली. तर अशा प्रकारचा जो काही माणूस असतो तर ते माणूस अशा जीवनामध्ये सर्वांना अप्रिय वाटतात आणि त्यांची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असते. आणि असा जो काही माणूस असतो तर अशा माणसाची जे काही दुर्गुणी माणसं असतात, म्हणजे त्याच्यासारखेच पाप करणारे काही जे माणसं असतात, तर त्या माणसावर त्याची श्रद्धा असते, त्या माणसाला तो जवळ धरतो. आणि हे जे काही आहे तर हे त्याच्या जीवनामधील दुसरं अधोगतीचं कारण आहे. झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निरुद्योगीपणा, आळस, क्रोधनिष्ठता हे सर्व औद्योगपतीचे तिसरे कारण आहे. आणि त्यानंतर भगवंताने तिसरं कारण सांगितलेलं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगताना जेव्हा आपण आळशीपणा आपण बाळगतो
किंवा जे काही गप्पा करण्याची म्हणजे विनाकारण गप्पा करायची समजा आवड असते कोणाकोणाला, तर अशी विनाकारण समजा आपण काही गप्पा मारत असलो किंवा आपल्या जीवनामध्ये जे कामाचं आहे ते आपण काहीच करत नसलो आणि फक्त निरुपयोगी आपलं जीवन व्यर्थ घालत असलो किंवा आपल्या जीवनामध्ये बारामेस आपण राग करत राहिलो, तर तेव्हा मात्र आपल्या जीवनाचे अधोगतीच होईल आणि हे या अधोगतीचं तिसरं कारण राहील. आईबाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालन पोषण न करणे हे अंधपतनाचे चौथे कारण होय. आता यामध्ये जे काही जन्मदाते असतात, जे काही आई वडील असतात, यांना जेव्हा ते म्हातारे झाल्याच्या नंतर जे काही आपली जिम्मेदारी असते, अशा जिम्मेदारी वेळेस आपल्याकडे जरी पैसा आहे, जीवनापुरता जगण्यापुरता जरी समजा आपल्याकडे पैसा आहे, धन दौलत आहे, तरी पण आपण आपल्या आई वडिलाची सेवा जेव्हा आपण करत नाही, तर जेव्हा हे सेवा करत नाही, हे कारण म्हणजे आपल्या जीवनामधलं चौथं अधोगतीला जाण्याचं कारण आहे. आपल्या जीवनाची कधीही उद्योगता होणार नाही किंवा आपलं जीवन पुढे जाणार नाही. त्यानंतर ब्राह्मण श्रम किंवा अन्य साधूंना असत्य भाषणाने ठकविणे हे उद्योगतीचे पाचवे कारण आहे. आणि यानंतर जे काही हुशार ब्राह्मण असतील किंवा जे काही ऐकणारे श्रमण असतील किंवा काही साधू असतील, तर अशा साधूंना, ब्राह्मणांना किंवा श्रमणांना जे बोलताना आपण जाणून बुजून काहीतरी जास्तीचं सांगायचं, काहीतरी कमीचं सांगायचं, चांगलं सांगायचं, वाईट लपवायचं आणि अशा प्रकारचं काही खोटं त्यांच्या समोर बोलायचं. आणि असं जर आपण करत असलो तर हे आपल्या जीवनामधलं अधोगतीला नेणारं पाचवं कारण आहे. यामुळं आपल्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होणार आहे. जवळ विपुल द्रव्ये, सुवर्ण, धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अंधपतनाचे सहावे कारण आहे. आणि यानंतर आपल्यापाशी भरमसाठ पैसा आहे, धनदौलत आहे, सगळंच आहे आणि सर्व काही असून सुद्धा आपण दुसऱ्याचा विचार करत नाही. माझ्यापाशी आहे ना, मग माझंच फक्त जीवन कल्याणपद होऊ द्या, असा जो विचार करतो किंवा असं काही असलेलं धन दौलत याचा फक्त स्वतःसाठीच उपयोग करतो, तर असा माणूस जे काही अशी कृत्य करतो, तर हे त्याच्या जीवनामधलं सहावं कारण आहे, ज्या कारणामुळं तो अधोगतीला जातो. आपले कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टाचा तिरस्कार करणे हे अंधपताचे सातवे कारण आहे. आणि यानंतर जे काही आपलं कुळ म्हणजे आपला ज्या ठिकाणी जन्म झालेला असेल, जे काही आपल्या परिवारातले असतील, आपल्या संपत्तीमधले काही आपले वाटेकरी असतील किंवा संपत्तीमध्ये असणारे आपले काही नातलग असतील किंवा आपल्या काही जातीचे लोक असतील, तर त्या लोकांसोबत फक्त मीच मोठा असा अभिमान बाळगणे आणि जे काही आपले आप्तेष्ट असतात, जे काही नातेवाईक असतात, अशा नातेवाईकाचा आपण तिरस्कार करणे किंवा त्यांना आपण दूर ढकलणे हे आपल्या जीवनातील सातवं कारण आहे, जो अधोगतीला घेऊन जाईल. त्यामुळं आपण कुणालाही अशा प्रकारे बाजूला ढकलायला नाही पाहिजे किंवा कुणाचा तिरस्कार नाही करायला पाहिजे. व्याभिचार, मद्यपान, जुगार यामध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अंधपाताचे आठवे कारण आहे. आणि अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये जर कोणती व्यसनाधीन म्हणजे काही व्यसन आहेत समजा आपल्याला, किंवा कोणती आपली दारू पित असेल, कोणता काय म्हणतात त्याला ते पान खाणं, तंबाखू खाणं, सुपारी खाणं, तर याच्यामधून सुद्धा व्यसनच, हे सुद्धा व्यसनच आहे. तर अशा प्रकारचं व्यसन किंवा जे काही कोणी जुगार खेळतात बघा, ते पैसे लावतात, सट्टेबाजी करतात, तर अशा प्रकारचं जे काही आपल्यापाशी असलेलं द्रव्य म्हणजे धन दौलत असेल, तर या धन दौलतीचा पिण्यामध्ये नाहीतर जुवा खेळण्यामध्ये जर आपण उपयोग करू लागलो, तर तेव्हा असं जे करणं हे आपल्या जीवनातील अधोगतीचं आठवं कारण आहे, असं भगवान बुद्ध म्हणतात. स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्रिया यांचा समागम करणे हे अंधपतनाचे नवे कारण आहे. आणि याचप्रमाणे जे काही आपण आपलं घर सोडून जेव्हा आपण दुसऱ्याला म्हणजे परस्त्रीशी जे काही गमन करतो, तर असं हे आपल्या जीवनातील जे काही नववं कारण आहे, जे आपण अधोगतीला जाईल.
असंयमी उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधपतनाचे 10वे कारण आहे. आणि यानंतर आपल्या जीवनामध्ये जे काही आपण संपत्ती कमवलेली असेल तर ते संपत्ती कमवल्याच्या नंतर त्या संपत्तीचा चाहे नवरा असेल किंवा बायको असेल जर बिनकामाचं ते पैसा उधळत असेल म्हणजे वेस्ट खर्च करत असेल तर असा खर्च करणं म्हणजे आपल्या जीवनामधील 10वे अधोगतीचे कारण ठरते. आणि जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अंधपतनाचे 11वे कारण आहे. आणि अशाप्रमाणेच जर एखादा व्यक्ती आपल्याकडे धन दौलत कमी आहे, जास्त धन दौलत नाही आहे, परंतु फक्त मी एखाद्या या धर्मामध्ये जन्म आलेला आहो की हा धर्म छोटा नाही, हा धर्म मोठा आहे, बाकी सगळे माझ्या खालचे आहेत. जसं उदाहरण समजा एखादा क्षत्रिय धर्मामध्ये जन्माला आलो, मग क्षत्रिय धर्मामध्ये जन्मलेल्या माणसाला एक गर्व राहते की बघा मी क्षत्रिय आहो आणि बाकी मग हे सगळे माझ्या खालचे आहेत. मग हे असं ज्या ठिकाणी विचार येतात तर त्या ठिकाणी असा विचार येणं म्हणजे आपल्या जीवनातलं 11वं अधोगतीचं कारण आहे असं भगवान बुद्ध सांगतात. आणि हे कुलोत्तम जेव्हा हे सर्व अंधपतनाची कारण आहेत, या सर्वावर विजय मिळवलास तरच तू वाचशील. आणि त्यामुळं भगवान बुद्ध सांगतात की हे जे सर्व सांगितलेले आहेत आता तर हे आपल्या जीवनामध्ये अधोगतीला जाण्याची कारण आहेत. यामुळं आपलं जीवन सुखकर होणार नाही. त्यामुळं हे सर्व काही नियम आहेत तर हे नियम आपण पाळले पाहिजेत किंवा जे काही अशा प्रकारचे काही दुष्कर्म आहेत हे दुष्कर्म आपण पाळले पाहिजे आणि आपण आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. त्यानंतर दुष्ट मनुष्याविषयी एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालील प्रमाणे प्रवचन दिले. आता एक वेळेस एका चारिकेत म्हणजे एका मठ समजा राहण्याच्या ठिकाणी अशा ठिकाणी भगवंत राहायला होते. तर तिथं भगवंत राहत असताना जे काही त्यांचा जे नित्यक्रम होता समजा रोजच्या रोज प्रवचन देण्याचा, तर या नित्यक्रमामध्ये भगवंतांनी आपली जे काही सहचारी समजा एक भिक्खू होती तर त्या भिक्खूला एक प्रवचन दिलं. भिक्खूनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हाला माहित आहे काय? आणि त्यानंतर भगवंतानं त्या सर्व भिक्खूंना काय म्हणलं की जे कोणी एखादा दुष्ट मनुष्य असेल तर ते दुष्ट मनुष्य कसा ओळखावा तर हे तुम्हाला माहित आहे काय? आणि असं म्हणल्याच्या नंतर त्या भिक्खूने म्हणलं की नाही, हे आम्हाला माहित नाही. तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो. आणि त्या भिक्खूने नाही म्हणल्याच्या नंतर भगवान बुद्धानं म्हणलं की ठीक आहे, मी त्याच्याबद्दल किंवा जे काही दुष्ट माणसाची काही लक्षणे असतील तर ते लक्षणासंदर्भात तुम्हाला मी सांगतो. दुष्ट मनुष्य न विचारता दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको. म्हणजे या ठिकाणी दुष्ट माणसाची व्याख्या भगवान बुद्धाने सांगितलेली आहे की दुष्ट माणूस कसा असतो. तर दुष्ट माणसामध्ये एखादा जर माणूस असेल आणि त्या माणसाला कोण समजा विचारलं बी नाही तिसऱ्या माणसाविषयी की त्याचं आम्हाला सांग काय आहे ते, परंतु विचारण्याच्या अगोदर यांना आपलं सुरू केलेलं आहे की ते माणूस असा आहे तसा आहे, फलाना आहे, पिस्ताना आहे, वाईट आहे, हे आहे ते आहे, अशा प्रकारचं जो स्वतःहून सांगायला तयार करतो. आणि समजा कदाचित त्या समोरच्या माणसानं समजा त्याला विचारलंच की त्या माणसाबद्दल मला सांग, मग तर बस याचं तोंड पाणी प्यायला सुद्धा थांबत नाही, जे असे याचे मोटर चालू होते. तर अशा प्रकारे जे काही माणूस वर्तन करतो तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंग्य व लपविता रसाळपणे तपशीलवार सांगतो. म्हणजे पुढच्या माणसाला जर विचारलं की त्या माणसाबद्दल आम्हाला सांग, मग तर बरोबर मीठ मिरचू लावून सगळं मागचं पुढचं जे आहे ते सांगते, जे नाही ते मी सांगते. तर अशा प्रमाणे जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही आणि पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण दाखवितो. आता यामध्ये एक जे आहे काय प्रकार, तो प्रकार सांगितला आहे की कोण नाही विचारताच ते काही ना काही सांगत राहते. आणि दुसरा जो प्रकार आहे तर तो दुसरा प्रकार असा आहे की एखादा व्यक्ती असेल, ते व्यक्ती दुसऱ्याचे जे काही दुर्गुण असतील तर आपले सद्गुण असतील हे सद्गुण दाखवित नाही आणि पुन्हा पुन्हा विचारल्याच्या नंतर म्हणजे दुर्गुण सांगते की ते वाईट वागते, असं करते तसं करते हे सांगते,
परंतु त्याच्याबद्दल काही चांगलेपणाचं सांग म्हणल्याच्या नंतर कितीही म्हणलं तर त्यानं चांगलं सांगणार नाही, फक्त वाईटच सांगणार. आणि जास्तीत जास्त विचारल्याच्या नंतर मग थोडंफार सांगेल. तो मनुष्य विचारले असताना हे आपले दोष उघड करीत नाही, मग न विचारता तर बोलायलाच नको. आणि अशा प्रकारे एखादा माणूस जर आपले दोष जे काही आहे, कितीही दोष असतील, दुसऱ्याचे दोष लवकरच उघड करते, सगळं सांगायला सुरुवात करते. परंतु आपले जे काही दोष आहेत हे दोष मात्र त्याला कितीही विचारत ते सांगणारच नाही. आणि मग न विचारताच बोलायला नको. वारंवार विचारले तर तो आपले दोष दाखवितो, परंतु त्यांचा तपशील लपवितो. असा मनुष्य दुष्ट मनुष्य आहे. आणि अशाप्रमाणे वारंवार विचारल्याच्या नंतर सुद्धा ते आपलं काही दुष्ट कामं असतील ते सांगत नाही, दुष्टपणा सांगत नाही. परंतु घडी घडी जर कोणाचं म्हणलं की तुझ्याबद्दल काही सांग सांग सांग, एक नादच लावला, तर मग त्याच्याबद्दल काहीतरी दुष्टपणाचं सांगल थोडंफार, परंतु त्याचं मेन कारण जे काय आहे ते मेन कारण ते सांगणार नाही. आणि अशा प्रकारचा जो काही माणूस असतो तर तो दुष्ट माणूस आहे असा समजावायचा. भिक्खू हो असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो, विचारल्यावर तर सांगायलाच नको, तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणाचे भरमसाठ वर्णन करीत असतो. भिक्खूनो असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा. आणि त्यानंतर एखादा मनुष्य असेल तर तो कोणी आपल्याला चांगलं म्हणो की न म्हणो, पण आपण आपल्या तोंडालाच मी लय चांगला, मी लय चांगला, मी लय चांगला अशा प्रकारचं जे काही म्हणतो आणि आपल्या चांगल्या गोष्टी उघड करण्याचा प्रयत्न करतो. आणि समजा कोणी जर विचारलं की तुझं चांगलं पण काय सांग, तर असं सांगायच्या नंतर तर मग त्याला काही हेच नाही, समजा ब्रेकच नाही. तर अशा प्रकारची जे काही माणसं असतात तर हे दुष्ट मनुष्य असतात. यानंतर सर्वोत्तम पुरुष या संदर्भामध्ये भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालील प्रमाणे प्रवचन दिले. आता त्यानंतर अशाच प्रकारे जे काही रोजचा नीतिक्रम होता बुद्धाचा की धम्मप्रवचन देणे, तर अशा याने एक दिवस आपल्या चारिकेत म्हणजे आपल्या काही जे भिक्खू वर्ग आहे तर त्या भिक्खू वर्गाला एक प्रवचन दिले. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, जगात 4 प्रकारची माणसे आढळतात. आता भगवंत काय म्हणाले आपल्या सर्व भिक्खूंना की या जगामध्ये 4 प्रकारची माणसं आढळतात. मग आता हे 4 प्रकार कुठले? पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. आणि दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. आणि तिसरा प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या हितासाठी नाही. आणि चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या हितासाठी झटत असतो. तर अशाप्रमाणे जे 4 जे अलग अलग प्रकार सांगितलेले आहेत, तर 4 प्रकारामधला पहिला प्रकार कोणता की जो माणूस स्वतःच्या हितासाठी झटतो परंतु दुसऱ्याच्या हितासाठी मात्र बिलकुल झटत नाही, हा एक प्रकार आहे. त्यानंतर दुसरा प्रकार असा आहे की जो माणूस स्वतःच्या हितासाठी झटत नाही परंतु दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. म्हणजे त्याला आपल्या जीवनाचं तेवढं काही वाटत नाही, पण बाकीच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे असं त्याच्या मनामध्ये राहते. आणि त्याप्रमाणे तिसरा मनुष्य असा असतो की तो स्वतःच्या याच्याबद्दल झटतो, स्वतःबद्दल हिताचं साधतो परंतु दुसऱ्याच्या हिताचं साधत नाही किंवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही. आणि चौथा प्रकार जे सांगितलेला आहे की जो स्वतःच्या हिताबद्दल सुद्धा हे करतो, म्हणजे काम करतो स्वतःच्या हिताचे किंवा दुसऱ्याच्या हिताचे सुद्धा काम करतो. म्हणजे आपल्या हितासाठी सुद्धा झटणं आणि दुसऱ्याच्या हितासाठी जो झटणं, असे 4 प्रकार भगवान बुद्धाने या ठिकाणी सांगलेले आहेत. जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्यशिराने माखलेल्या चित्तेवरील मशालीसारखा आहे. आणि अशाप्रमाणे जो एखादा व्यक्ती असेल जो स्वतःसाठी तर नाहीच नाही आणि दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही, तर असा माणूस म्हणजे या ठिकाणी उदाहरणासाठी सांगलेलं आहे की जसं ज्याप्रमाणे समजा एखादं आपण मड ठेवतो बघा, मड जाळण्यासाठी, तर ते मड ठेवलेलं त्या ठिकाणी बघा ते गौऱ्या टाकतात आणि लाकडं टाकतात, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी त्याला जी आग लावतो तर त्या आग लावल्याच्या नंतर जे शेकोटी तयार होते, जे मशाल तयार होते, तर त्या मशालीसारखं याचं आहे की ते लाकूड कोणत्याही कामी येत नाही. ते त्याचं समजा सगळं माणूस जळून गेला असेल पण त्याचा काही राख राहिली असेल, म्हणजे काय त्याला त्या विस्तव काही विस्तव राहिला असेल, खळखळ इंगळ हात समजा तिथं, पण ते इंगळ काहीतरी कामाचे येतात का? तेच इंगळ
तर अर्धाली लाकडं जळालेले असल्याच्या नंतर कोणी मग हे अर्ध लाकूड आपल्या घरी एक स्वयंपाक होऊन जाते आपला, म्हणून ते लाकूड घरी घेऊन येते का? कोणीच घेऊन येत नाही. तर अशाच प्रकारे त्या लाकडाचा इंधन म्हणून सुद्धा उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे. आणि अशाच प्रमाणे हे जे लाकडं आहेत की नाही, हे लाकडं त्याचं पडून राहतील, पण कोणी त्याला घेऊन सुद्धा जात नाही. आणि ते तसेच लाकडं एखादी कुठं माळात असतील, कुठं बाजूला इकडे तिकडे भेटले आपल्याला, तर माणूस आपल्याला कामाला जाऊन पटकन घेऊन येते. तर अशा प्रकारचं जे काही निरुपयोगी लाकूड असते, आणि अशाच प्रकारे त्या की जे स्वतःच्या हितासाठी झटत नाही आणि दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही, त्याचा या जीवनामध्ये काहीही फायदा नाही. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो, तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय. आणि या ठिकाणी जे काही एखादा व्यक्ती असेल, तर तो जे काही आपल्या स्वतःचं कल्याण असेल, तर त्या स्वतःचं कल्याण न करता दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो, तर हा माणूस जो स्वतःचं कल्याण करण्यासाठी जो झटतो ना, तर अशा माणसापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे फक्त स्वतःचं कल्याण आपण करायचं, पण दुसऱ्याचं करायचं नाही. यामुळं त्याला जेवढं पुण्य अर्जित होणार आहे, त्यापेक्षा जास्त पुण्य आहे. त्यानं स्वतःसाठी नाही झटलं तरी चालते, परंतु त्यानं दुसऱ्याच्या हितासाठी झटलं तर त्याला जास्तीत जास्त पुण्य अर्जित होते. आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो, तर सर्वात उत्तम पुरुष समजावा. आणि जो व्यक्ती असेल, जो आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या हितासाठी झटत असेल आणि एखादा वैरी जरी असेल तर त्याच्याही हितासाठी झटत असेल, तो माणूस म्हणजे एकदम उत्तम पुरुष किंवा देव समजावा, असं भगवान बुद्ध सांगतात. त्यानंतर ज्ञानी पुरुषांबद्दल सुद्धा भगवंताने या ठिकाणी सांगलेलं आहे की एके समयी भगवान उक्कट आणि शेतप या दोन नगराच्या मधील राज रस्त्यापर्यंत पोहोचले असता, म्हणजे एक वेळेस भगवान बुद्ध आपले पायानं भ्रमण करत असताना जे काही उक्कट नावाचं आणि शेतप नावाचं जे काही नगर होतं, या दोन्ही नगराच्या मध्ये पोहोचले असताना त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्या सारखा प्रवास करीत असताना भेटला. तर ते रस्त्यानं जात असताना तिकडून एक ब्राह्मण होता द्रोण नावाचा, तर तो द्रोण नावाचा माणूस ब्राह्मण येत होता आणि मधोमध भगवंताचं आणि त्या माणसाची भेट झाली. अकस्मात भगवंताने रस्ता सोडला आणि एका वृक्षातही पद्मासन ठोकून ते बसले. आणि त्यानंतर जेव्हा तो माणूस येताना दिसला, त्यावेळेस भगवंत बाजूला असलेल्या एका झाडाखाली आसन करून बसले. भगवंताच्या पावलामागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंताचे दर्शन झाले. आणि जेव्हा हे भगवंत झाडाच्या खाली आसनस्थ झाले होते, तर त्यावेळेस तो जो ब्राह्मण येत होता, तर त्या ब्राह्मणाची नजर बुद्धावर गेली. आणि बुद्धावर नजर गेल्याच्या नंतर तो मनातल्या मनात विचार करतो की हा जो कोणी तेजस्वी एखादा चेहरा आहे किंवा एखादा सुंदर चेहरा आहे किंवा संयमी, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण स्मित आणि हास्य आणि शांतपणा आपल्याला दिसतो आहे आणि संयतपणा दिसतो आहे, तर असा जे काही सामर्थ्यवान असा जो कोणी पुरुष आपल्याला दिसतो आहे, जो देवासारखा आपल्याला दिसत आहे, तर अशा भगवंताचं त्याला दर्शन झालं. आणि त्यानंतर भगवंता जवळ जाऊन तो म्हणाला, त्यानंतर तो भगवंताच्या जवळ गेला, भगवंतापाशी समोर बसला आणि भगवंताला म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी तो ब्राह्मण, द्रोण नावाचा ब्राह्मण बुद्धाला प्रश्न करतो की आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत ना? म्हणजे तुम्ही देवासारखं तुमचा जे चेहरा दिसतोय एकदम शांत संयमी, तर तुम्ही खरे खरे देव तर नाही ना? तर तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, नाही ब्राह्मण, मी खरोखर देव नाही. त्यानंतर प्रश्न दुसरा विचारला त्या ब्राह्मणाने की आपण गंधर्व तर नव्हे? आता गंधर्व म्हणजे काय की एखादा समजा ते ज्याला हे म्हणतात ना, स्वर्गात गेल्याच्या नंतर तिथे पर्या असतात, काय म्हणतात, स्वर्ग अप्सरा असतात, तर त्यातील समजा स्थानाचा एक देव, समजा त्या ठिकाणचा एक देव, त्याला गंधर्व म्हणतात. तर तुम्ही गंधर्व तर नाही ना? म्हणजे जे माणूस स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर अगोदरचे जे काही त्याचे चांगले कर्म असतात म्हणून तो स्वर्गात जातो, आणि स्वर्गात गेल्याच्या नंतर आणखी आनंद होतो.
त्याच्या चेहऱ्यावर खूप सुखद सुख दिसते किंवा तो खूप आनंदी माणूस दिसतो आणि तसे तुम्ही दिसत आहात, त्यामुळे तुम्ही गंधर्व तर नाहीत ना. आणि त्यानंतर सुद्धा भगवान बुद्धानं म्हणलं की नाही ब्राह्मणा, मी गंधर्व नाही. त्यानंतर परत आणखी प्रश्न त्या ब्राह्मणांनी केला की तर मग आपण यक्ष तर नव्हे? यक्ष म्हणजे तुम्ही यक्ष तर नाहीत ना. मग यक्ष याचा अर्थ काय होते की जसं समजा एखादा खूप मोठा धनाचा साठा समजा एखाद्या आहे आणि त्या धनाच्या साठा म्हणजे धनाचा साठा म्हणजे कोणाच्या हातामध्ये आहे समजा एखाद्या आपल्या काय म्हणतात ब्राह्मणी धर्मानुसार की हे धन देते हे देते कोणाला म्हणतात एखादा आपले म्हणजे ते देणारा ते आहे म्हणतो की नाही आपण, म्हणजे एखादा कोणता तरी देव आहे. तर अशा प्रकारचा जे काही धनाचा साठा असलेला किंवा त्या धनाचा मालक असलेला देव तर तुम्ही नाही ना, म्हणजे यक्ष तर तुम्ही नाही ना. जे म्हणतात ना ते कुबेरचा खजाना हे ते अशा गोष्टीचं म्हणतात बघा. तर अशा प्रकार जे काही या देवाचा सर्वात मोठा खजिना आहे आणि त्या खजानाचे तर तुम्ही देव नाहीत ना किंवा यक्ष तर नाहीत ना. आणि त्यानंतर भगवान बुद्ध सुद्धा म्हणतात की नाही ब्राह्मणा, मी यक्ष सुद्धा नाही. तर मग आपण मनुष्य नाही काय? आता यावर पुढचा प्रश्न तो द्रोण ब्राह्मण विचारतो की तुम्ही देव नाही, तुम्ही यक्ष नाही, तुम्ही ब्राह्मण नाही, कोणीच नाही, तर मग तुम्ही माणूस आहात का? म्हणजे तुम्ही फक्त माणूस तरी असायला पाहिजेत ना. पण त्यानंतर सुद्धा भगवान बुद्धाने असं उत्तर दिलं की नाही ब्राह्मणा, मी मनुष्य सुद्धा नाही, माणूस सुद्धा नाही. आणि त्यानंतर भगवंताची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण द्रोण म्हणाला तुम्ही देव आहात का, गंधर्व आहात का, यक्ष आहात का किंवा मनुष्य आहात का असे विचारल्याच्या नंतर आपण नाही म्हणता, तर मग आदरणीय महाशय आपण आहात तरी कोण? तुम्ही देव नाही, तुम्ही गंधर्व नाही, तुम्ही यक्ष नाही, तुम्ही माणूसही नाही, मग तुम्ही आहात तरी कोण? मग त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवाचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. म्हणजे माझ्या जे काही मनामध्ये असतील, माझ्या जे काही शरीरामध्ये असतील, जे काही वाईट दुष्कर्म असतील, जे काही दुसऱ्याबद्दलचं जे काही द्वेषभाव असेल, जे काही पंचशिलेचं जे काही पालन न करणारा असेल किंवा जे काही अष्टघाताचं पालन न करणारा असेल असा माणूस अगोदर मी होतो. ज्याला देव म्हणायचं, यक्ष म्हणायचं किंवा गंधर्व म्हणायचं असा मी अगोदर होतो. पण आता मी आसवापासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या ताल वृक्षासारखा झाला आहो. आणि त्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की मी अगोदर अशा प्रकारचा माणूस किंवा देव जे काही होतो ते होतो, परंतु ते जे काही कर्म असतात, जे काही पंचशील असतात, जे काही अष्टांग मार्ग असतात, तर या सर्वांवर मी विजय मिळवलेला आहे. आणि विजय मिळवल्यामुळं आता मी याच्यातला कोणीही नाही. तर याच्यामधून जसं एखादं ताल वृक्ष म्हणजे आपण त्याला ते ताडाचं झाड म्हणतो बघा, ताडाचं झाड, ताड म्हणतात ना, ताड खात गेली बघा पहिले, आता तर कुठं दिसेन, आपण पहिले होते. तर जे ताडाचं झाड किती उंची राहते, एकदम उंची, एकदम झाडाच्या उंची राहते. असं या सर्व गुणांमधून मी बाहेर निघलेला आहो आणि आकाशाला टेकलेला आहो. आणि असा टेकलेला आहो की म्हणजे ते झाड बी असं असते बघा की त्या झाडाला एखादा पांजोरा बी फुटत नाही. एखादा पील फुटीला बघला का झाडाला, त्या कधीच त्या झाडाला पील फुटत नाही किंवा दुसरं एखादं त्याचं झाड काही डोकं वरी काढायचं असं काही करत नाही. तर अशा प्रकार जे काही दुष्टभावाचं किंवा जे काही पंचशिलेचं किंवा अष्टांग मार्गाचं मी काही पालन केलेलं आहे आणि या सर्वांमधून मी असा एकदम उंच गेलेला आहो, त्यामुळं मी याच्यातलं कोणीच नाही. आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा त्या ताल वृक्षासारखं मी झालेला आहो असं भगवान बुद्ध म्हणतात. ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमलकथा पाण्यातून वर येते आणि तरी सुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो आहे. आणि अशाप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे एखादं जे कमळ आहे तर ते कमळ चिखलातून निघते, चिखलातून निघल्यावर पुन्हा त्याला पाणी लागते, त्या पाण्यातून सुद्धा वरी निघते आणि चिखलातून वरी निघून त्याच्यानंतर त्या पाण्यातून सुद्धा वरी निघून
तो असा ओरीज निघतो की त्याच्यानंतर त्या पाण्याचा शिदडा सुद्धा आपल्या अंगावर राहू देत नाही. त्याप्रमाणे माझं सुद्धा असंच आहे की मी या पृथ्वीवर जन्म घेतला, या पृथ्वीवर लहानाचा मोठा झालो, परंतु मी आता असे गुण स्वीकारलेले आहेत, असं पंचशीला पालन केलेले आहे, असा धर्म पालन केलेला आहे की याच्यामधून सर्वांमधून मी एकदम ओरी गेलेला आहो. म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत असा समज. आणि त्यामुळं या सगळ्यामधून मी वरी गेलेला आहो किंवा बाहेर निघलेला आहो, म्हणजे यामुळं फक्त तू मला एक तथागत किंवा अरहंत किंवा बुद्ध म्हणून समजू शकतोस. मी फक्त एवढाच आहो, मी माणूस नाही, मी यक्ष नाही, मी गंधर्व नाही ना मी देव नाही. त्यानंतर न्यायी आणि सज्जन असा पुरुष या संदर्भात सुद्धा भगवान बुद्धानं प्रवचन दिलेलं आहे की भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, माणसे 4 प्रकारची असतात. जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या 4 प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजेत. भगवंतानं प्रवचन देताना आपल्या भिक्खूगणाला एक वेळ सांगितलेलं आहे की माणसं ही 4 प्रकारची असतात आणि ही 4 प्रकारची माणसं कशी असतात तर ते तुम्ही ओळखलं पाहिजे. भिक्खूंनो, एक प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात परंतु परकल्याणाचा विचारही करत नाहीत. यामध्ये एक प्रकार सांगितलेला आहे की माणसं स्वतःच्या कल्याणासाठी झटतात, म्हणजे फक्त माझंच हित व्हावं, माझं जीवन सुखकर व्हावं यासाठी ते जीवनभर झटत असतात, परंतु तो दुसऱ्याच्या जीवनासाठी कधी झटत नाही. अशा प्रकारची माणसे स्वतःमधील विषय वासनेने निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्याची विषय वासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही वाग्राने सांगत नाहीत. ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्याच्या क्रोधाचे त्यांना त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत. ते स्वतःमधील अविद्येने निर्मूलन करतात, परंतु ते दुसऱ्यांना त्यांच्या अविद्या निर्मूलनाविषयी आग्रहाचे सांगत नाहीत. तर अशाप्रमाणे जे काही माणूस असतो जो स्वतःसाठी झडतो, तो स्वतः समजा विद्या घेत असेल, शिक्षण घेत असेल, परंतु दुसऱ्याला शिक्षण घेण्याविषयी सांगत नसेल, स्वतःचा राग कंट्रोल करतो, रागावर नियंत्रण मिळवतो, परंतु दुसऱ्याला रागावर नियंत्रण मिळण्यासाठी सांगत नाही. किंवा एखाद्या विषय वासनेवर आपण हे मिळवतो, समजा त्या काय म्हणतात विषय वासनेवर त्याप्रमाणे परिणाम मिळवतो, परंतु ते तसं दुसऱ्याला सांगत नाही. तर अशा प्रकारचे हे एक प्रकार असते. असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो, परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही. आणि असा जो माणूस आहे तर हा माणूस आपल्या जीवनामध्ये फक्त आपलं जे काही जीवन आहे ते कल्याणकारक करत असतो, परंतु दुसऱ्याचे जीवन कल्याणकारक करण्यासाठी कधीही प्रयत्न करत नाही. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या प्रकारचे या ठिकाणी सांगलेलं आहे की दुसऱ्या प्रकारची माणसे हे परहितासाठी झटतात, स्वहितासाठी झटत नाही. आता यामध्ये दुसरा प्रकार सांगितलेला आहे की जे काही माणसं ते फक्त दुसऱ्याच्या हितासाठी जीवनभर झटत राहतात, त्यांना स्वतःच्या जीवनाबद्दल काही पडलेलं नसते आणि आपल्या स्वतःच्या जीवनापेक्षा दुसऱ्याचं जीवन त्याला श्रेष्ठ वाटते. आणि अशी माणसे आपल्या अंगच्या विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात. आणि अशाप्रमाणे जे माणूस स्वतःचा विचार करत नाही पण दुसऱ्याला समजून सांगतो, तर अशा प्रकारचा जे काही माणूस असेल तर तो स्वतःचा रोग जे काही क्रोध असेल, राग असेल ते कमी करत नाही, परंतु दुसऱ्याला सांगतो की तुझा राग कमी कर. त्यानंतर स्वतःच काही अविद्या असेल, जे काही अशिक्षितपणा असेल, म्हणजे आपण स्वतः शिक्षण घेत नाही परंतु दुसऱ्याला सांगते की तू शिक्षण घे, तर अशा प्रकारची काही हे म्हणजे एक प्रकार असते. त्यानंतर भिक्खू हो, अशा प्रकारची माणसे दुसऱ्याच्या हितासाठी निश्चित झटतात परंतु स्वतःच्या नाही. त्यानंतर भिक्खू हो, तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठी झटत नसतात. आणि त्यानंतर जे काही तिसरा प्रकार सांगितला तर तिसरा प्रकार त्याच्यामध्ये तो माणूस स्वतःसाठीही काही करत नाही आणि दुसऱ्यासाठीही काही करत नाही आणि दुसऱ्याला काही करण्याबद्दल काही सांगत बी नाही. असा माणूस स्वतःच्या ठिकाणची विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांचे निर्मूलन करीत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्यांनाही तसे करण्यास सांगत नाही. म्हणजे अशाप्रमाणे जे काही विषय वासना असेल, जे काही राग असेल किंवा जे काही अशिक्षणपणा असेल हे आपल्यातला घालवित नाही आणि दुसऱ्याला सुद्धा घालण्यासाठी सांगत नाही. हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्याचेही हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही. आणि भिक्खूंनो,
चौथ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात. आणि यामध्ये जे काही चौथा प्रकार सांगितलेला आहे माणसाचा, तर अशी जे काही माणसं असतात तर ती माणसं स्वतःच्या कल्याणासाठी झटतात आणि इतराच्याही कल्याणासाठी झटतात. आणि अशी माणसे स्वतःमधील विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात. त्याप्रमाणे दुसऱ्यांना तो विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासाठी आग्रहाने सांगतात. आणि अशा प्रकारे हे माणसं जे काही प्रकार आहे या प्रकारामध्ये जे माणसं स्वतःचा राग कमी करतात, स्वतःचा क्रोध कमी करतात, स्वतःची जी काही अविद्या असेल ते कमी करतात, शिक्षण घेतात आणि दुसऱ्याला सुद्धा तसे करायला लावतात, तर अशा प्रकारचा हा चौथा प्रकार आहे माणसामधला. आणि अशी माणसे स्वहित किंवा परहितासाठी झटणारी होत या शेवटच्या प्रकारच्या माणसांनी न्यायी आणि सज्जन मानावे. आणि अशा प्रकारे जे काही जो स्वतःसाठी झटतो आणि दुसऱ्यासाठी सुद्धा झटतो, तर जो जेव्हा दोघांसाठी झटणारा असतो असा माणूस आपल्या जीवनामध्ये न्यायी किंवा सज्जन असतो आणि आपण आपल्या जीवनाचं कल्याण करतो, असं या ठिकाणी भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे. त्यानंतर शुभकर्माची आवश्यकता काय असते या संदर्भात सुद्धा भगवंतानं सांगितलेलं आहे. तर शुभ कर्म म्हणजे काही कुशल कर्म असतील, चांगले कर्म असतील, त्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे. एके समयी भगवान भिक्खूंना म्हणाले, सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. आता एक वेळेस जेव्हा भगवंताचा रोजचा नियम होता की रोज प्रवचन द्यायचं, त्यामध्ये भगवंत एक दिवस सत्कर्म करण्यासंदर्भात काही प्रवचन देऊ लागले. तर त्यानंतर भगवंत म्हणतात की सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, इसिप्त, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. म्हणजे या ठिकाणी भगवान बुद्ध काय सांगतात की जे काही चांगले कर्म असतात तर ते चांगले कर्म करत असताना आपण कोणत्याही प्रकारची भीती नाही बाळगली पाहिजे. कारण जे काही आपण चांगले कर्म करतो तर ते चांगले कर्म आपल्या जीवनामध्ये सौख्य किंवा इच्छुकता असेल किंवा जे काही प्रिय असेल म्हणजे आपल्याला आवडणारा असेल आणि आपल्या जीवनामध्ये आनंद देणारा असेल, अशा प्रकारचं हे सत्कर्म असते. आणि सत्कर्माचा लाभ म्हणजे इच्छित, प्रिय आणि आनंददायक गोष्टीचा लाभ, या गोष्टीचा मी अनुभव घेतला आहे आणि त्याची ग्वाही मी देऊ शकतो. आणि या संदर्भात जे काही आपली धनदौलत असेल किंवा जे काही भौतिक गरजा असतील, गोष्टी असतील, अशा प्रकारचं जे काही हित सोडलं किंवा त्यांची कोणती लालूच नाही धरली, तर अशा प्रकारचं जे काही जीवन असते तर हे जीवन आपलं सुखकर होईल. अशामुळे असं भगवान बुद्ध म्हणतात की याची मी सुद्धा ग्वाही देतो. मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाकीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम, मला जे साधे सौख्य आणि शांती लाभले आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे. आणि त्यानंतर भगवंत असे सुद्धा म्हणतात की मी वारंवार विचार करत असतो की मला आता हा जो खजिना भेटलेला आहे, जो ज्ञान प्राप्त झालेला आहे, जो सन्मार्गाचा मार्ग जो मला मिळालेला आहे, तर हे जे काही खजिना असेल, हे जे काही मार्ग असेल, तर हे मार्ग कोणत्या पुण्याने मिळाला असेल, कशामुळे मिळाला असेल, मी कोणते पुण्य कर्म केले असतील किंवा मी कोणते चांगले कर्म केले असतील, असा मला विचार येतोय. आणि त्यांचे उत्तर मला असेच मिळते की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे, तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिणाम होय. दान, शील, संयम या 3 सत्कर्माचा परिपाक होय. आणि जेव्हा मी असा विचार करतो की मला हे पुण्य कशामुळे मिळालं असेल, जे काही सन्मार्ग असेल ते मला कशामुळे मिळाला असेल, तर याच्यावर विचार केल्याच्या नंतर मला एकच कारण मिळते की मी माझ्या जीवनामध्ये खूप काही दान केलेलं आहे, खूप काही शील बाळगलेलं आहे आणि खूप माझ्या जीवनामध्ये मी संयम बाळगलेला आहे. आणि त्यामुळं मला या जीवनामध्ये जे काही सन्मार्ग असेल, जे काही ज्ञान प्राप्ती आहे, तर ते मला मिळाली असेल एवढं मला समजते. शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभा, तोच खरा शुभ दिन, तोच खरा सुखमय क्षण जेव्हा सत्प्राप्ती दान दिले जाते, ज्यावेळी शुभ कर्मे, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा या त्यांच्या कर्त्याला शुभ लाभ घडवून देतात. ती वेळ आणि तो दिवस खरोखर शुभ आणि आनंददायक होय. आणि यानंतर भगवंत सांगतात की जे सकाळ असेल,
ज्या सकाळी आपण काहीतरी दान धर्म केला असेल, कुशल कर्म केले असतील, किंवा जे जे दुपार असेल, ज्या दुपारी आपण काही दान धर्म केला असेल, काही कुशल कर्म केले असतील, किंवा जे जे संध्याकाळ असेल त्या संध्याकाळी आपण काही दान धर्म केला असेल, काही कुशल कर्म केले असतील, किंवा ते एखादा दिवस आहे की ज्या दिवशी आपण जे काही दान केला असेल, जेव्हा काही ते कुशल कर्म केले असतील, तर असे जे काही दिवस आहेत, जे काही वेळ असेल, तर हे वेळ म्हणजे आपल्या जीवनामधली सर्वात सुख देणारी, म्हणजे जे वेळ असेल, आपण सकाळी दान दिलं, संध्याकाळी दान दिलं, किंवा संध्याकाळी दुपारी दिलं, किंवा एके दिवशी दिलं, किंवा 8व्या दिवशी दिलं, जेव्हाही आपण असे कर्म करू, तो दिवस किंवा ते क्षण म्हणजे आपल्या जीवनामधला सर्वात आनंददायक आणि एकदम शुभ म्हणजे चांगला टाइम होय, वेळ होय. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, ते खरोखर सुखी होत. तुम्हीही त्याप्रमाणे समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टासह सुखी व्हावे. आणि त्यामुळं असा जो काही लाभ कोणाला मिळवायचा असेल, तर तो लाभ प्रत्येकाने मिळवला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुखी झाले पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही जे काही अशा प्रकारचे काही समृद्धपणा असेल, जे काही निरामय असेल, हे सर्व तुम्ही बाळगलं पाहिजे आणि तुमच्या आप्तेष्टाला सुद्धा सुखी केलं पाहिजे. तुम्ही सुद्धा सुखी झाले पाहिजे आणि तुमचे जे नातलग असतील ते सुद्धा सुखी केले पाहिजे. त्यानंतर शुभ संकल्पाची आवश्यकता या संदर्भात म्हणजे काही शुभ संकल्प सांगलेले आहेत भगवान बुद्धानं. एके समयी श्रावस्तीतील जेतवनात राहत असताना भगवान भिक्खूंना उद्देशून म्हणाले. आता एक वेळेस श्रावस्तीमध्ये जेतवनारामात जे काही भगवान बुद्ध राहत होते जेतवनामध्ये, तर त्यावेळेस तो भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले की पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि त्या ठिकाणी भगवंत काय म्हणतात की जे काही पवित्र किंवा सुखी जीवन जर आपल्याला जगायचं असेल, तर त्यासाठी शुभ संकल्प, संकल्प म्हणजे मी जे काही केलेले विचार असतील की मी माझ्या जीवनामध्ये दान धर्म करेल, मी माझ्या जन्मामध्ये समजा आजच्या नंतर कोणतं पाप करणार नाही, मी माझ्या जन्मामध्ये प्रत्येकावर दया करल, अशा प्रकारचे जे काही आपण विचार करतो, संकल्प करतो, म्हणजे याच्या पुढे असं मी वागेल, अशा प्रकारचा जे काही संकल्प करतो, तर असा संकल्प करण्याची प्रत्येकाला अत्यंत गरज आहे किंवा आवश्यकता आहे. कोणते शुभ संकल्प करावे हे मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. असा शुभ संकल्प केला पाहिजे की आयुष्यभर मी आपल्या माते पितराचे परिपालन करील, मी माझ्या कुळाच्या कुलपतीचा आदर करील, माझी वाणी सदैव मृदू राहील, मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही, स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करील, औदार्याने शुद्ध हस्ताने दान करण्याचा आनंद मानित राहील आणि आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यास समाधान मानेल. तर यामध्ये सांगितलेलं आहे की जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये म्हणजे संकल्प असा करायचा की जे आयुष्यभर जीवनभर जे काही आपले आई वडील असतील तर त्या आई वडिलाचं मी पालन करील, त्यानंतर जे काही माझे कुळातले काही जे लोक असतील त्यांचा मी आदर करील आणि माझी जे काही बोलण्याची वाणी आहे तर ही वाणी सदैव मृदू ठेवेल, म्हणजे नरम ठेवील, नम्रपणे ठेवेल आणि माझं जे काही अंतःकरण आहे तर ते अंतःकरण स्वच्छ ठेवील आणि माझ्या जीवनामध्ये मी औदार्याने आणि शुद्ध हस्ताने दान करण्यासाठी आनंद, म्हणजे दान करण्यामध्ये आनंद मानेल, म्हणजे असे जे काही सर्व पुण्य काम मी करेल, अशा प्रकारे आपण आपल्या जन्मामध्ये आयुष्यामध्ये माणसाने संकल्प केला पाहिजे. आयुष्यभर शांत राहील, क्रोध उत्पन्न झाला तर त्याला तात्काळ मी निरोध करील आणि अशाप्रमाणे अख्खं जीवनभर मी कोणावरही राग करणार नाही, शांत राहील आणि कधी समजा एखादा वाढ म्हणजे एखाद्या वेळेस माझ्या मनामध्ये जर कोणत्या प्रकारानं राग निर्माण झाला, उत्पन्न झाला, तर त्या रागाला मी तेव्हा शांत करल. भिक्खूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. आणि अशा प्रमाणे जे काही भगवंत सांगतात की भिक्खूंनो, अशा प्रकारचे 7 संकल्प आहेत, हे संकल्प जर तुम्ही केले तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये
जे काही सुख आहे ते सुख तुम्ही भोगाल, किंवा जे काही पवित्र जीवन असेल ते पवित्र जीवन तुम्ही भोगाल, असं या ठिकाणी भगवान बुद्धानं जे काही आपल्या रोजच्या दैनंदिन प्रवचनामध्ये भंतेजीला सांगितलेलं आहे. तर यामध्ये सुख संकल्प म्हणजे आपण काय संकल्प केला पाहिजे, आपण आपल्या जीवनामध्ये यासमोर कसं वागलं पाहिजे, याच्या सुद्धा संदर्भामध्ये संकल्प करण्या संदर्भात भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे आज या ठिकाणी आपण थांबणार आहोत.